नमस्कार. आज आपण 10वी नंतरचे करिअर म्हणजे बेस्ट ऑप्शन असणारे ITI या संदर्भात प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन नेमकी कशी असते, त्यात कोणते कागदपत्र अपलोड करायचे असतात, त्याचा व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती दिलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये आपण कागदपत्रांची पूर्ण यादी सांगितलेली आहे. तुम्ही जर पहिल्यांदाच चॅनलला आला असाल तर तो व्हिडिओ पाहून घ्या. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ITI ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया नेमकी कशी असते आणि फॉर्म कसा सबमिट करायचा या संदर्भात माहिती देणार आहोत. चॅनलला नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि व्हिडिओ आवडला तर जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा ज्यांना ITI मध्ये प्रवेश घ्यायचा आहे. चला तर मग जास्त वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. ITI ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया नेमकी कशी असते ते आपण आता जाणून घेऊयात. प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन अर्ज भरणे म्हणजे सुरुवातीला तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायला लागतो. अधिकृत वेबसाईटवरती जाऊन नोंदणी करून अर्ज भरा. नोंदणी करताना युजर ID आणि पासवर्ड तुम्हाला गरजेचं आहे. म्हणजे तुमचा जर मोबाईल क्रमांक असणं गरजेचं आहे आणि स्वतःचं ईमेल ID देखील असणं गरजेचं आहे. अर्जामध्ये दुरुस्ती करा. जर अर्ज सबमिट झाल्यानंतर गरज वाटली असल्यास काही कागदपत्रे चुकीचे डाउनलोड झाले असेल तरच तुम्ही त्यामध्ये दुरुस्ती करू शकता, अन्यथा दुरुस्ती करायची काही गरज राहणार नाही. प्रवेश शुल्क भरायचं. मग पुढे नंतर काय ऑनलाईन पद्धतीनेच प्रवेश शुल्क भरायचं आहे. तुम्हाला कुणाकडेही पैसे द्यायची गरज पडणार नाही. ऑनलाईन पद्धतीने तुम्ही प्रवेश शुल्क फी ती भरायची आहे. कागदपत्र पडताळणीनंतर अर्ज निश्चित करणे पुढची स्टेप असते. स्वीकृती केंद्रात कागदपत्रे तपासली गेल्यानंतर त्या अर्जाची पुष्टी केली जाते. पहिल्या प्रवेश फेरीसाठी ऑप्शन फॉर्म भरून प्राधान्यक्रम देणे पहिली स्टेप. कोर्स व संस्था म्हणजे सुरुवातीला तुम्हाला कोर्स कोणता निवडायचा आहे. फिटर, वेल्डर असे विविध प्रकारचे वायरमन विविध प्रकारचे जे कोर्स असतात ते निवडायचे व कोणत्या संस्थेत कोणत्या ITI इन्स्टिट्यूटमधून तुम्हाला ते पूर्ण करायचं आहे ते निवडायचं प्राधान्यक्रम द्यायचं आहे. ऑप्शन फॉर्म भरायचे आहे. आणि ITI प्रवेश प्रक्रिया ऑनलाईनची सुरुवात झालेली आहे. 21 मे 2026 पासून सुरुवात झालेली आहे. याची विद्यार्थ्यांना नोंद घ्यावी. महत्त्वाच्या तारखा कोणत्या आहेत ते पण आता जाणून घेऊयात. जर तुम्हाला ITI मध्ये प्रवेश घ्यायचाच असेल तर आता तुम्हाला सर्व प्रक्रिया ही ऑनलाईन झालेली असल्यामुळे त्या तारखांना त्यावेळेस तुम्हाला तो फॉर्म सबमिट करणे फार गरजेचं झालेलं आहे. अन्यथा तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या प्रवेश मिळणार नाही जर तुम्ही ती ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण केली नाही तर. महत्त्वाची तारीख ही आहे की ऑनलाईन अर्ज भरणं कधी सुरुवात होणार आहे तर 21 मे 2026 पासून सकाळी 11 वाजेपासून सुरू झालेलं आहे. आजची तारीख 23 आहे म्हणजे 2 दिवस झालेले आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे 21 मे पासून. अर्ज कन्फर्मेशन सुरुवात म्हणजे 21 मे पासूनच अर्ज कन्फर्मेशन करायला सुरुवात झालेली आहे. आणि पहिल्या फेरीची ऑप्शन फॉर्म कधी भरायचा आहे तर 1 जून 2026 पासून पहिली फेरी सुरू होणार आहे. याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे. ITI ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2026च्या संदर्भात स्टेप बाय स्टेप माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. ITI साठी कोणकोणते कागदपत्र विद्यार्थ्यांनी तयार ठेवावीत याचा देखील व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण दिलेला आहे. तो सविस्तर व्हिडिओ तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन पाहून घ्यायचा आहे. नेमके कागदपत्रांची यादी कशी आहे, कोणते कागदपत्र आपल्याकडे असायला हवेत जेणेकरून आपल्याला ऐनवेळेस अडचण निर्माण होणार नाही. आणि आता 10वीचा निकाल लागून भरपूर दिवस झालेले आहे. विद्यार्थ्यांनी 10वीच्या निकालानंतर लगेचच प्रोसेस करून विविध कागदपत्रे जे आपल्याकडे नाही आहेत ते कागदपत्रे काढून घ्यायला हवी होती. आता ऐनवेळेस धावपळ व्हायला नको त्याच उद्देशाने विद्यार्थ्यांनी लवकर जे अजून कागदपत्रे काढायचे बाकी आहेत ते कागदपत्रे काढून घ्या. लवकर या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सामोरे जा. पहिली फेरी 1 जून पासून सुरुवात होणार आहे. तरी विद्यार्थ्यांनी ITI ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया नेमकी कशी असते याची इत्थंभूत माहिती देणार हा आजचा आपला व्हिडिओ होता. चॅनलला जर पहिल्यांदा आला असताल चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.